नमस्कार, मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण चटपटीत पाणीपुरी कशी करायची ती पाहणार आहोत। पाणीपुरी करण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे एक भांड भरून। नंतर एक पोहे खायच्या चमच्याने एक चमचा इथे मी याच्यामध्ये मैदा घालून घेत आहे। आणि थोडंसं मीठ घालत आहे, पाव चमचा मीठ घातलेलं आहे इथे। आणि आता याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। याच्यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन मी घालून घेतलेलं आहे। आणि आता हा गोळा घट्ट भिजवून 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। इथे आता मी घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि आता याला झाकून ठेवते। आता इथे मी 15-20 मिनिटांनंतर छान पीठ मुरलेलं आहे आणि आता याचा आणि भिजवताना थोडी घट्टच भिजवायची आहे, कारण पुऱ्या छान फुगल्या पाहिजे। जेवढा लागते तेवढ्याच याची मी मोठी पोळी लाटून घेणार आहे। आणि बाकीचा गोळा मी झाकून ठेवलेला आहे। इथे मी अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे मोठी। आणि आता याला कुठल्याही वाटीने किंवा कुठल्याही साच्याने असे गोल पुऱ्यांचे आकार द्यायचे, किंवा छोट्या छोट्या पुऱ्याही लाटल्या तरी होतात। मी इथे अशा पद्धतीने करत आहे, म्हणजे पटकन होईल, एका वेळी भरपूर पुऱ्या होतात। इथे मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आपण छान तळून घेऊ। तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये एक एक पुरी मी घालून घेत आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आणि खालची बाजू छान खरपूस अशी होऊ द्यायची आहे तांबूस रंगावरती, नंतर पलटवायचे आहे।
आता इथे माझ्या छान तांबूस रंगावरती तळून झालेल्या आहेत पुऱ्या मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते. आता इथे थोडीशी बुंदी करण्यासाठी मी बेसन भिजवून घेतलेलं आहे आणि झाऱ्यावरती छोट्या झाऱ्यावरती याची बुंदी पाडून घेत आहे. पाणी करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखटवाल्या आहेत. इथे आपण जास्त तिखटवाल्या मिरच्या पण वापरू शकतो. पुदिना, कोथिंबीर, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. जिरं घेतलेलं आहे आणि काळं मीठ याच्यामध्ये वाटताना मी घालणार आहे. आता हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे तिखट पाणी होण्यासाठी. इथे आपण जिरं न वापरता भाजलेल्या जिऱ्याची पूड पण वापरू शकतो. याच्यामध्येच मी काळं मीठ घालत आहे आणि पाणी घालून छान याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. हिरवं वाटण पूर्ण करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेते तिखट पाणी करण्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला किती पाणी करायचं आहे तेवढं पाणी मी इथे घालून घेत आहे. आणि आता याच्यामध्ये अर्ध लिंबू मी इथे पिळून घेत आहे. लिंबू किंवा इथे आपण आमचूर पावडरही याच्यामध्ये घालू शकतो. मी इथे लिंबू वापरलेला आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा घालत आहे. चिमूटभर चाट मसाला घालून घेतलेला आहे. गोड पाणी करण्यासाठी मी इथे गॅसवरती भांडं ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेत आहे आणि गूळ घातलेला आहे याच्यामध्ये. चाट मसाला घालत आहे थोडासा आणि थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे. धणे आणि जिरे पूड आणि चिमूटभर लाल तिखट याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता याला छान होऊ देते मी 5 मिनिटं. इथे गूळ विरघळून झालेला आहे आणि मीठ पण छान एकजीव झालेला आहे. आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी. इथे गोड पाणी पण आपलं तयार आहे. याच्यामध्ये आपल्याला जर आणखी पातळ पाहिजे असेल तर आपण पातळही करू शकतो किंवा एवढंही ठेवलं तरी ठीक आहे. पाणीपुरीमध्ये घालण्यासाठी मी इथे बटाटा घेतलेला आहे. बटाटे उकडून घेतले, साल काढून घेतले आणि असा बारीक करून घेतले. याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालत आहे, लाल तिखट, भाजलेल्या धण्याची पूड घालत आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे. थोडासा कांदा घालत आहे मी आणि इथे जे गोड पाणी केलेलं आहे याच्यामध्ये पण थोडासा कांदा आणि खारी बुंदी घालून घेत आहे मी आणि तिखट पाण्यामध्ये पण बुंदी घालून घेते.
बारीक शेव मी घालून घेते इथे. आता इथे सगळे पाणीपुरीच्या पाणी आणि मसाला पण तयार झालेला आहे. मी इथे पुरी फोडून किती छान कुरकुरीत अशी पुरी झालेली आहे. याच्यामध्ये थोडासा बटाटा घालत आहे. गोड पाणी आणि तिखट पाणी अशा पद्धतीने पाणीपुरी आपण घरच्या घरी करून आनंद घेऊ शकतो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.